मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग तुम्ही पाहताय ना. तर या भागामध्ये आपण राहतो मौजी डिग्रज या गावात. आपल्या बाजूलाच कसबी डिग्रज गाव आहे. कसबी डिग्रज गाव तुलनेने मोठा आहे आणि त्या साईडला जे गाव आहे हे गावामध्ये फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये पण 200 मीटरचा पूलच आहे. म्हणजे इतक्या जवळ ही दोन्ही गाव आहेत. तर या संदर्भात मी भाग टाकत असतोय. आपण मौजी डिग्रजमध्ये राहतोय. कसबी डिग्रज शेजारचं गाव आहे आणि दोन्हीकडे नदी किनारा दोन्हीकडे आहे. दोन्हीकडे घाट आहेत पोहण्यासाठी. तर अशा प्रकारे ज्या काही घटना घडतात, काही वेळा एखादी घटना मोठी असते ती पूर्ण वेळ चालते, म्हणजे 8 मिनिटं 10 मिनिटं चालते. तर काही घटना छोट्या छोट्या असतात ज्या घडत गेलेल्या असतात. तर अशा प्रकारे ह्या छोट्या घटनांचा भाग आहे. मोठ्या घटना देखील येत असतात आणि छोट्या घटना देखील येत असतात. डिग्रजचा कृष्णाकाठ, डिग्रज या गावात कृष्णाकाठी दररोज काय घडतंय हे मात्र पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी आणि सर्व सहकाऱ्यांशी देखील शेअर करा. खुश राहा, सुरक्षित राहा. चला भाग सुरू करूया. छोट्या छोट्या घटनांचा भाग आहे हा. वेगवेगळे भाग मिक्स करून येत असतात. चला. मागील व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी सांगलीमध्ये शिवाजी स्टेडियमला मी आमच्या मुलाला अवनीशला घेऊन खेळायला गेलो असतो आणि प्रॅक्टिस करत तिथे मी एडिटिंग करत बसलो असतो. तो 3 तास प्रॅक्टिस करत असतो आणि मी इकडे 3 तास एडिटिंग करत असतो. तर या प्रकारे हा भागात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि संध्याकाळी अंधार झाल्यानंतर पुन्हा आम्ही तिथून निघतो आणि पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी आम्ही येत असतो आपल्या डिग्रज गावाला. ज्या ठिकाणी त्यावेळी यायचा अंधार व्हायचा. असे फक्त शनिवारी जायचो, पण सध्या ते बंद आहे. आम्हाला त्याची फी कोचिंग क्लासची परवडली नाही म्हणून सध्या बंद केलं. मग डिग्रजच्या कृष्णाकिनारी दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऊस खात आहे. बसवेश्वर मंदिरच्या आपल्या इथे आहे हनुमान मंदिर, त्या तिथे ऊस खात आहे. हे कसबी डिग्रजचं हनुमान मंदिर आहे. आपल्या गावचं हनुमान मंदिर तुम्ही बघितलं असेल. विठ्ठल मंदिर आणि हनुमान मंदिर एकाला लागून आहे. ते कोणत्या भागात आहे तर कृष्णाकाठी मोहरम उत्सव या भागात हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. आणि पुलाव जाताना एकदा आजी बघा मी दिसली मला की आजी बसून कशी व्यायाम करायला लागले बघा. इथे झोपून व्यायाम करायला एक आजा बघायला लागला कशी व्यायाम करायला लागले बघा. म्हातारी वयस्कर माणसं देखील व्यायामला रस्त्यावर बसून करायला लाजत नाहीत. आणि आपण बघा आजी कशी करायला बघा. पाय वगैरे वर करायला लागल्या, नंतर कपालभाती करत्या, नंतर अनुलोम विलोम करत्या. अशा प्रकारे 3-4 प्रकारचे योगासन वगैरे प्रकार आजी करणार आहे इथं. आणि बघा कशी करायला लागल्या. तर आपण देखील सकाळी व्यायामासाठी वेळ काढावा. वय झाल्यानंतर माणसं वेळ काढतात बघा. आता कसे अनुलोम विलोम कपालभाती अशा प्रकारे व्यायाम करते आजी इथं. आणि आपण देखील वयस्कर झाल्यावर वेळ काढण्यापेक्षा जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत व्यायामासाठी वेळ काढावा हे सांगण्यासाठी ह्या भागामध्ये मी थोडंसं हे दाखवलेलं आहे. आणि पुन्हा आता पुढे गेल्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारी काय काय घडतं या भागामध्ये हे मी दाखवत आहे. आजी आता पायाचा देखील व्यायाम करत आहे. कृष्णाकाठी जाताना वडाची मोठी मोठी झाडं आहेत आणि या ठिकाणी चगळा गोळा करून ठेवण्याचं काम केलं आहे. तर हे आबू मिया म्हणून आहेत. तर ते मुस्लिम समाजाचे आणि त्यांनी स्वच्छता करतात तिथं. तर न सेवा भावे म्हणजे कोणतेही तिथं पैसे वगैरे त्यांना मिळत नाहीत, पण कधी तर त्यांनी स्वच्छता करून सगळी झाडाची पानं पडलेले असतात वडाचे वगैरे. खाली इथे डिग्रजचा कृष्णाकाठ नदी आहे. नदीकडे आपण पोहा जातोय. तर ते स्वतःहून त्यांनी पाले वगैरे गोळा करतात आणि पेटवून देतात. तर या ठिकाणी अशी समाजसेवा करणारे लोक देखील समाजात आहेत. आणि या ठिकाणी नदीकडला गेल्यानंतर तिथून खालीच नदी आहे. पाहुणार काय सांगतो शूटिंग करतो पाहू. बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आपल्या डिग्रजचा कृष्णाकाठ चॅनल आहे म्हणून आजोबा इथून नातवाचा माझे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा असं म्हणत आहे. काटावर बसून उड्या मारते नुसता. नदीमध्ये एक व्यक्ती अस्थि विसर्जन करायला असता. तो काय घडलं त्याच्यासोबत की त्याचा चष्मा आहे जो आहे तो चष्मा मात्र पडला. हे जे खांद्यावर टावेल घेऊन चाललं हे व्यक्ती आहेत खांद्यावर टावेल घेऊन चालले, यांचा चष्मा पडला होता आणि त्यांना लक्षात आलं नाही. पुन्हा वर गेल्यावर लक्षात आलं की चष्माच नाही आहे. मग त्यांना कसं लक्षात आलं कोणा ठाव चष्मा पडला आणि घावला नदीत पडून देखील घावला चष्मा. कसं काय कोणाच ठाव माप माहित असते मला माप बरोबर माहित होतं. बरोबर पाहायला काय लागलं एकदम. तुला काय विचारलं मी किती पाण्यात आत गेला एवढ्या पाण्यात डुबकी मारली तसा चष्मा खाली गेला. मला लक्षातच नाही तिथे गेलो काय बरोबर. वर गेल्यावर त्यांना लक्षात आलं पण घावला नशीब नदीमध्ये कारण पडल्याला सापडत नाही. आणि या ठिकाणी तुमची वहिनी बघा. तर या ठिकाणी हे पांडव म्हणले जाते. गावाकडे जेव्हा दिवाळीचे 5 दिवस असतात, दिवाळीचे मेन 5 दिवस, त्यावेळी घरासमोर हे शेणाने केलेले पांडव असतात ते पाहत आहे. तर तेव्हाच फक्त केलं जातं. गावाकडे आधी तर कारण की शेण कुठे मिळत नाही, जास्त लोक करत नाहीत. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठचं मगाशी मी ऊस खालतो त्या मंदिराच्या आतमध्ये गेलो आहे आणि डेकोरेशन कसं केलं आहे बघा. त्या मंदिराच्या आतमध्ये मोर पिसाचा डेकोरेशन आणि रांगोळी, शिवाय पाने, शिवाय फुले, पाने टाकल्यात. कडला जी हिरवी हिरवी सगळं दिसते ना, ही पाने अशोकाची पाने सगळे चुरा करून टाकलेले आहेत. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी हे आपले हनुमान मंदिर आहे. कसबी डिग्रजच्या कृष्णाकिनारी, मौजी डिग्रजच्या कृष्णाकिनारी जर हनुमान मंदिर आहे ते तर बाहेरून लाईटिंग आहे तुम्ही पाहिला असाल. जाताना एका ठिकाणी मी एका आजोबाला लिफ्ट दिली आहे कारण की आजोबा कामाला चाललेत आणि बहुतेक हातात पट्टे म्हणजे बांधकामाला जात असणार. तर वयस्कर आजोबा आहेत. आणि मांजर लहान असताना आमची आई त्याला भरवत होती बघा कसं. कारण त्याची मम्मी मेली होती म्हणल्यावर आई आमची त्याला मांजरला भरवत आहे बघा.
द्या बस. ऊस तोडणी कामगारांची मुलं पाणी घेऊन जायसाठी कसा जुगाड केला बघा. एक काठी केली आहे आणि एका काठीला एक कॅन शिवाय किटली अशा प्रकारे बांधून ही मुलं पाण्याची वाहतूक करतायत. कारण की पाणी हे जीवन आहे, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. कुठेही राहिलं तर पाणी मात्र आणायच लागते. आणि या ठिकाणी त्याच पाण्यामध्ये डिग्रजच्या कृष्णा किनारी जो लहान बंधारा आहे, तर लहान बंधारावर 2 स्त्रिया या ठिकाणी मासे पकडतायत. आणि यांनी मासे पकडलाय तर तो मासा कुठला सापडला बघा. मला वाटलं सापच सापडलाय, पण नाही, वाम मासा सापडलाय तो. साप आला. अरे काय सापच आहे. कसं मारलं लय मारू नको. कोबरा गँग काढला की नाही. वा मुठला का बाय ना, बारकी लागली बा. मुठला का नाही. कधी तर लागते काही एकदम साप लागला वाटला. साप टाकला, पिशवी टाकून दिला का. कृष्णा किनारी नदीच्या घाटावर जी झाडं आहेत त्या झाडावर कसले तर किडे लागलेत. तर एका ठिकाणी गुप्पा होऊन बसलेत. आणि ह्या झाडाला कशी किडे आहेत, ही करंजीच झाड आहे आणि कशा प्रकारे काळी काळी किडे लागलेत काय माहीत. तर या ठिकाणी ही किड्यांना मी पाहत आहे. आणि त्या ठिकाणी बाजूलाच तिथे आहे प्राजक्ताचं झाड. तर प्राजक्ताचे झाड जे आहे, तर प्राजक्ताचं तुम्हाला गाणं माहिती आहे की टपटप परती अंगावरती प्राजक्ताची फुले, ही स्मशानभूमी आहे. आणि त्याबरोबर कडला प्राजक्ताची झाड आहे आणि टपटप अशी फुलं पडलेत प्राजक्ताची. आणि ही प्राजक्ताची फुलं मात्र वास घ्यायला आपल्याला त्याचं खूप आवडतोय. प्राजक्ताचा एक वेगळाच असा सुगंध वास येतोय. आणि त्या ठिकाणी मी प्राजक्ताची फुले घेतली आहेत हातामध्ये आणि वास देखील घेऊन पाहिला आहे की काय सुगंधित वास होतो त्याचा. आता इथे जे दिसतंय हे कसबी डिग्रज आणि मौजी डिग्रज या 2 गावाला जोडणारा जो पूल आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी मासा सापडला आहे. तर मासा बघा, त्याचे खवले बघा कसे आहेत, अशी शिडी लावल्यासारखी, कशी साप शिडीसारखी खवले त्याला अंगार आहेत. आणि कितीशी देखणा मासा आहे बघा. देखणा मासा म्हणजे हा टिलापिया मासा आहे, ह्याला किलाप म्हटलं जातं. आणि प्रोटीनचं 1 नंबर स्रोत आहे टिलापिया मासा. आणि या ठिकाणी आता ही टिलापिया मासा सगळ्यात मोठा सापडला, त्यांना काळा पांढरा पट्टे बघा. आणि हे कुठे घेऊन चालले आता, हे परत पाण्यामध्ये त्याला लटकवून सोडलं तिने, का तर फ्रेश राहण्यासाठी. जिवंत मासा तसे ठेवतात, कारण की 2-4 तास ते पकडत बसले असतात मासे. मग पाण्यामध्ये मासा राहिला तर तो फ्रेश राहतो आणि पुन्हा घरात जाऊन त्याला पुन्हा मग त्याची भाजी करून खातात. अशा प्रकारे हे डिग्रजच्या कृष्णा किनारी पूल आहे, या पुलावरलं चित्र आहे. आणि एक मासा बहुतेक सापडला आहे, पण हा मासा आरळा मासा, ह्याला काटले असतात म्हणून मुलगा टाकून देतो त्याला. आराळा टाकून दिला तिने. आराळा खात नाही. तुम्ही खायसाठी पकडताय गिरायसाठी विक्री. मग हे पाहिजे, केला पाहिजे ना. हे जे आहे ते कुटुंबासाठी नाही, यांनी मासे विकायसाठी पकडतात म्हणून त्याने आरळा मासा टाकून दिला. कारण की आरळा मासा कोण घेत नाही, काटे जास्त असतात. आणि या ठिकाणी एका जगाने जाताना मला दिसलेलं आहे, तर केळाचे झाडं काढायचं चालू आहे, म्हणजे बाग पूर्ण काढायचं चालू आहे. आणि एका बागेत पूर्णपणे असे घड देखील सापडतात की जो घड पूर्णपणे लपलेला असतो आणि पूर्ण पिकलेला घड आहे बघा. तोच घड पिकलेला जो आहे तशा टाईपचा एक घड घेतला. हा घड मी फक्त 100 रुपयाला घेतला आहे. आणि कमीत कमी त्यामध्ये 13 ते 14 डझन केळी आहेत, म्हणजे 1 डझन केळी मला 8 रुपयाला पडली. आणि ठराविक ठिकाणी केळी बघा साईडला देखील मी घातलेले आहेत, का तर या घडामध्ये बसून मावत नव्हती. आणि तिथेच मी 4-5 केळी देखील खाल्ली. 100 रुपयाला मी सांगत आहे की एवढा मोठा घड मला भेटला. तर त्या ठिकाणी या ठिकाणी आता तुम्हाला दिसेल की दुसऱ्या ठिकाणी एकदा इथे आहेत हे पांडेगावकर साहेब. आता सध्या हे या दुनियेत अस्तित्वात नाही आहेत, कारण की त्यांचे अपघाती निधन झालेलं आहे. तर यांना मी फुलं देत आहे पांढरी, तर ह्या पांढऱ्या फुलांचा कलर बदलतो अशा प्रकारे मी त्यांना सांगत आहे. तर पांडेगावकर साहेबांचा हायवेला सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना अपघात झाला. आणि अपघातात त्यांची काही चूक नव्हती, रस्त्याकडे चालले होते तर दुसरी गाडी त्यांना उडवून गेली. भंडारा त्यांच्या शर्टावर दिसेल बघा, कारण त्यांनी भंडाराला कृषीची नोकरी केली ती, म्हणजे शेती अधिकारी होते ते आणि रिटायर्ड कृषी अधिकारी होते. आणि त्यांचं अपघाती असं निधन झालं. तर डिग्रजच्या कृष्णा किनारी आपण पोहायला येताना सारखं आपल्याची भेट होत होती. तर या ठिकाणी आणि जी मी वडाची झाडं म्हणतोय ती ही पुढं आहेत. या ठिकाणी आबुमी यांनी स्वच्छता केलेली मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं. तर टाईल्समुळे तुम्हाला ओळखून जाईल की ही जागा लोकेशन कोणती आहे ती. तर हे डिग्रजचा कृष्णा किनारा कसबी डिग्रजचा घाट आहे, त्या घाटावरलं चित्र आहे. आणि या ठिकाणी आता शेवट भाग करूया मित्रांनो. तर या ठिकाणी मी स्वच्छता करत आहे घरामध्ये जरा. तर घरामध्ये स्वच्छता केल्यानंतर, कारण की इथे किल्ला आपला दिवाळीला, आणि स्वच्छता केल्यानंतर मी टाकत आहे. आणि आता मी मित्रांनो भाग एंड करतो. खुश राहा, सुरक्षित राहा, धन्यवाद आणि उद्या भेटू.